नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये यंत्रा भागामध्ये या सागर आणि मुक्तामध्ये खूप मोठा दुरावा आलेला आहे आणि याला कारणीभूत हा सागर सुद्धा आहे. त्याच्याकडून नकळत खूप मोठी चूक घडलेली आहे. तर प्रेक्षकांना होळीच्या दिवशी या आदित्यला थांबवण्यासाठी मी काय करू आणि काय नको हे सागरला समजत नसतं. त्यामुळे आदित्यला थांबवण्यासाठी तो बोलतो की माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, बाकी कोणावर प्रेम नाहीये. या मुक्तावर तर बिलकुल प्रेम नाहीये. माझं हे सगळं नाटक चाललं होतं आणि हे सगळं होण्याआधीच सागरने मुक्ताला प्रपोज केलं होतं. पण हे सगळं खोटं आहे हे जेव्हा मुक्ताला समजतं तेव्हा या मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो आणि मुक्ता सागरच्या कानाखालीच मारते आणि त्यात ही सावनी सुद्धा भर टाकते. तर ही मुक्ता खूप तुटून जाते. तिला काहीच सुचत नाही. तिला वाटत असतं की सागरा खूप चांगले आहे, आता ते बदललेत. परंतु हे सगळं समोर आल्याने तिला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे सागरलाही त्याची चूक कळते. या आदित्यला थांबवण्यासाठी मी खूप काही चुकीचं बोललो असं त्याला वाटतं. सुरुवातीला मुक्ताशी जे काही वागला ते फक्त सावनीला दाखवण्यासाठी होतं, परंतु त्यानंतर मुक्ताशी तो जे काही वागला, तिला जो काही सपोर्ट केला ते एकदम जेन्युइन आणि खरं होतं. हे सागर मिहिरला सांगतो. परंतु आता मुक्ताचा खूप मोठा गैरसमज झाला आहे आणि मुक्ता ही सागरच्या घरी सुद्धा येत नाही. ती माहेरीच थांबते. पण हा सागर मग मुक्ताच्या घरी तिची माफी मागायला येतो. ही मुक्ताची आई पण या सागरला खूप सुनावते. पण तरी सुद्धा हा सागर किचनमध्ये मुक्ताला भेटायला जातो आणि तिचे हात जोडून माफी मागताना आपल्याला दिसणार आहे. पण या मुक्ताला इतका मोठा धक्का बसला आहे की ही मुक्ता या सागरला सहजासहजी माफ करताना तुम्हाला दिसणार नाही. आता पाहू यांच्यामधील दुरावा आता कधी कमी होतोय आणि हे पुन्हा कधी एकत्र येत आहेत.